भारतात सुरू झालंय एक युद्ध आणि हे युद्ध आहे भारत सरकार आणि स्टार्टअप फाउंडर्स यांच्यामधलं. मंत्री पियुष गोयल यांनी एका स्टार्टअप इव्हेंटमध्ये इंडियन स्टार्टअप्सवर टीका केली. ते म्हणाले की ऑनलाईन डिलिव्हरी कंपनी उघडणं यालाच आपण स्टार्टअप समजू लागलोय आणि यामुळे आजची तरुण पिढी डिलिव्हरी बॉयज सारखे जॉब करून खुश आहे. यावर मग झेप्टोचा सीईओ आदित्य पालिचा यांनी प्रत्युत्तर दिलं की झेप्टोने 1,000 कोटी टॅक्स दिलाय आणि महत्वाचं म्हणजे त्यातून 1,00,000 लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्यात. त्यामुळे आमचं कौतुक करा, टीका नाही. पण खरंच अशा क्विक कॉमर्स कंपनीजमुळे सगळंच सोपं आणि चांगलं झालंय का? तर याचं उत्तर आहे नाही. तुमच्या घराजवळचं किराणा स्टोअर लवकरच बंद पडणार आहे, कारण भारतात एकट्या 2023 मध्ये 2,00,000 किराणा दुकानं बंद झाली आहेत आणि ही संख्या दरवर्षी वाढते. आरोप है कि ये कंपनियां काफी सस्ते में सामान बेचती हैं। क्विक कॉमर्स के उदय से छोटे दुकानदारों और किराना दुकानों के लिए एक संकट सा पैदा हो गया। 2030 पर्यंत क्विक कॉमर्सची भारतातली मार्केट साईज असेल $40 बिलियन, तर दुसरीकडे 2030 पर्यंत भारतातली 25% किराणा मालाची दुकानं बंद पडतील. 25% हा आकडा छोटा नाहीये, याने अनेक आयुष्य इम्पॅक्ट होणार आहे. धैर्यशील पाटील, जे ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत, ते कॉमर्स मिनिस्ट्रीला डिजिटल कॉम्पिटिशन बिल आणण्याचा आग्रह करतायत. अतिरिक्त डिस्काउंट्सवर मर्यादा आणून मिनिमम सेल्स प्राइस आणावं असं त्यांचं म्हणणं आहे. US मधले फ्रिजनो मोर, गोपफ हे स्टार्टअप्स अजिबात चालले नाहीत. याचं कारण म्हणजे त्यांना आपलं ऑपरेशनल कॉस्ट मेंटेन करता आलं नाही, डार्क स्टोर्स मॅनेज करता आले नाहीत. पण या उलट हे क्यू कॉमर्सचं मॉडेल भारतात भयंकर यशस्वी झालं. याचं मुख्य कारण सांगायचं गेलं तर भारतातलं चीप लेबर कॉस्ट, कारण इथे सप्लाय जास्त आहे. तुम्ही 200-300 पेक्षा जास्त ऑर्डर केली तर फ्री डिलिव्हरी मिळते, कारण लेबर कॉस्ट इतका जास्त नाही. क्विक कॉमर्सने लोकल दुकानांचा बाजार उठवलाय, पण त्याची डार्क साईड सुद्धा आहे. अनेक जण या बाबतीत खुश होऊन बोलतात की मला 10 मिनिटात काहीही मिळतंय. ते खरं आहे, पण या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. जे डिलिव्हरी वर्कर्स तुमच्यासाठी या गोष्टी आणतात ते या कंपनीजचे एम्प्लॉईज नाही आहेत, ते पार्टनर्स आहेत. क्रिटिक्सच्या मते मग हे पार्टनर्स एम्प्लॉईजसाठी अपेक्षित असलेल्या फेअर सॅलरी, इन्शुरन्स या फायद्यांसाठी एलिजिबल असतात आणि त्याचमुळे कंपनीज मुद्दामून त्यांना पार्टनर्स म्हणून ठेवतात. या इन्स्टंट डिलिव्हरीच्या चक्करमध्ये ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम अजून वाईट झालाय. बोर्झो या कंपनीने 2023 मध्ये डिलिव्हरी रायडर्सच्या केलेल्या सर्व्हेमध्ये असं समोर आलं की 55% डिलिव्हरी रायडर्स ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स किंवा नियर ऍक्सिडेंट सिच्युएशनला सामोरे गेले आहेत. मग हा 10 मिनिटाचा कन्व्हिनियन्स महागात तर पडत नाहीये ना? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.